वेगळा गट शोधा। तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला देणं भाग आहे। मग आता याचं उत्तर द्यायचं कसं? 4 पर्याय दिलेले असन आणि 4 पर्यायापैकी 3 पर्यायामध्ये समान गुण असेल आणि एक पर्याय वेगळा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळा गुण असेल आणि वेगळा गुण असलेला किंवा वेगळा असलेला पर्याय तोच आपल्याला शोधायचा आहे। क्रमांक 10 आता याच्यामध्ये विसंगत घटक शोधायचा आहे। ते एक आड एक पाहायचं आपल्याला 15, 17, 14, 16, 13 असं या ठिकाणी मान्य आहे। मग आता एक आड एक पाहायचं म्हणजे काय, ओ एन एम असं दिलंय, म्हणजे 15, 14 आणि 13। 15 मधून एक गेला 14, 14 मधून एक गेला किती राहिले 13 आणि इथं क्यू आणि पी दिसतंय तुम्हाला, म्हणजे 17 मधून एक गेला किती राहिले 16। त्याच्यानंतर एक आड एक 20, 19, 18 नंतर 21, 22। आता सांगा 20 मधून एक गेला 19, 19 मधून एक गेला 18 आणि 20 21 आणि 1 22। त्याच्यानंतर 8, 7, 6 आणि 10 आणि 9 सांगा 8 मधून एक गेला 7, 7 मधून एक गेला 6 आणि 10 मधून एक गेला किती राहिले 9। या ठिकाणी निकाल लागलाय, कारण इथं वजा 1 छेदस्थानी -1 आहे, इथं -1 आहे, इथं छेदस्थानी -1 आहे आणि इथं -1 इथं छेदस्थानी +1 आहे। म्हणून विसंगत घटक कोणता आहे सांगा, 2 नंबर। तरी आपल्याला काय क्लासमध्ये बघायचंय कोणता विसंगत घटक आहे, जास्त समजून घेण्यासाठी, नाही तर पेपर मध्ये झालं इथंच त्या ठिकाणी काय करायचं, थांबून जायचं आणि पर्याय क्रमांक 2 न्यायचा आणि पुढे चालायचंय। त्याच्यानंतर 6, 5, 4 6 मधून एक गेला 5, 5 मधून एक गेला 4 आणि 8 मधून एक गेला किती राहिले सांगा 7। पर्याय क्रमांक किती, तिन्हीच्या डोक्यावर काय सांगा, -1 आपण -1 आपण -1 आपण -1 इथं काय सांगा, -1 छेदस्थानी +1 म्हणून इथं पर्याय क्रमांक 2। त्यानंतर आता पुढे तुम्हाला ऑप्शन दिसतात आणि त्या ऑप्शन मधला विसंगत घटक शोधायचा आहे। तर मग आता इथं एक आड एक पहा, 4 आणि 1 नाही 2 आणि 2 4 आणि 25 मधून 3 गेले किती राहिले 22। त्याच्यानंतर 7 आणि 2 9 20 मधून 2 गेले किती राहिले सांगा 18। इथे लिहायचं 10 आणि 12 असं आणि 17 आणि 15 सांगा 10 आणि 2 12 आणि 17 मधून 2 गेले किती राहिले 15। इथं +2 -2 +2 -2 इथं काय +2 -3 म्हणून इथं काय करायचं, आटपते घ्यायचं। हा निघाला विसंगत घटक। तरी आपल्याला पुढचा 4 नंबर पर्याय समजून घ्यायचा आहे। 6, 2 8 आणि 1 मधून 2 गेला किती आले 19। संपलं का? हे तुम्हाला दिसतंय किती अक्षरी आहे, 5 अक्षरी। तर मग आता इथं पहिले याला पकडायचं का नाही, 25 20 15 10 5 5 5 चा फरक असणार आहे का नाही। मग सांगा इथं 25 मधून 5 गेले 20, 20 मधून 5 गेले 15, 15 मधून 5 गेले 10, 10 मधून 5 गेले 5। सगळ्यांनी बोलायचंय। सांगा 24 मधून 5 गेले 19, 19 मधून 5 गेले 13, 13 मधून 5 गेले 9, 9 मधून 5 गेले किती झाले 4। त्यानंतर 4 नंबर 21 मधून 5 गेले 16, 16 मधून 5 गेले 11, 11 मधून 5 गेले 6 आणि 6 मधून 5 गेला किती राहिला 1। 19 मधून 6 गेले 13, म्हणजे ऑप्शन किती आला 3 नंबर। नाही तर आपली काय जेस बुलेट चालू झाली मध्ये चुकीचं आहे का काय ते पाहायचं कामच नाही। एखाद्या दिवस काय होतं, ते समजा 5 दिलं असं इथं दिलं हा चुकीचा आहे, तसं नाही करायचं। शहानिशा करून घ्यायचे, 4चे 4 पर्याय पाहायचे। सांगा मग 23 मधून 5 गेले 18, 18 मधून 5 गेले 13 आणि 13 मधून 5 गेले 8 आणि 8 मधून 5 गेले किती राहिले 3। मग पर्याय क्रमांक किती आहे, याच्या सगळ्यांच्या डोक्यावर किती आहे, -5 -5 इथं -5 -5 इथं -5 -5 पण 3 नंबर मध्ये काय -5 -6 इथं डिस्टन्स पडलंय, फरक पडलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 विसंगत आहे। आता पुढचा पहा, 1 2 3 1 अधिक 1 म्हणजे 2, 2 अधिक 1 म्हणजे किती 3, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12 काही 9 आहे ना, म्हणून इथं काय 11 मधून 2 गेले 9, 15 आणि 1 16, 16 आणि 1 17
21 आणि 1 22, 22 आणि 1 23, म्हणजे एबीसी ओपीक्यू युव्हीडब्ल्यू, पण इथे काय जे के आहे म्हणून हा काय विसंगत आहे. आता इथं काय वाटतं आपल्याला आहे त्या ठिकाणी येलच असन. येतं मध्ये छोटा अक्षर आहे मोठा अक्षर हे समजून घेणं महत्वाचं आहे. थोडेसे गाणे कमी ऐकायचे, मांड्या हलवायच्या नाही. लक्ष द्या काळजीपूर्वक. दोन 7 12 17 22, 4 9 14 19 24, 5 10 15 20 25, 3 8 14 18 23. तर सांगा मग 2 5 7, 7 5 12, 12 5 17 आणि 17 5 22. असं समजून येते की यांच्यामध्ये 5 5चा फरक असू शकतो. सांगा 4 5 9, 9 5 14, 14 5 19 आणि 19 5 किती 24. इथंच निकाल लागून जातोय. आता इथं इथे आपल्याला समजलेलं इथं 5 5चा फरक आहे. 5 5 10, 10 5 15 5 20, 20 5 25. तर मग कोणता असणार आहे? पण नक्की आहे का ते पाहायचंय. सांगा 3 5 8, 8 6 14, 14 3 14 4 18 आणि 18 5 किती 23. या सर्व तिन्हीच्या डोक्यावर अधिक 5 आहे, परंतु त्याच्या डोक्यावर काय अधिक 5 अधिक 6 अधिक 4 अधिक 5 आहे. म्हणून विसंगत घटक कोणता? 4 नंबर. ते विसंगत घटक काही जास्त अवघड नसतं, सोपंच असते. हे एकदम सोपं आहे. इथं लक्षात घेत असताना पाहायचं 8 19 19 9, 3 24 24 4, 6 20 20 7 आणि 10 17 17 11. समजलं का? तर मग आता इथं लक्षात घ्यायचंय 8 आणि 1 9, इथे 19 आहे का नाही. तर मग आता 27 मधून 8 गेले किती राहिले 19 19. असं मांडणी करायची. त्याच्यानंतर सांगा 3 आणि 1 4. तर 27 मधून 3 गेले किती राहिले 24 24. 27 मधून 3 गेले 24 24. एक्स ला काय समजायचं 24 24 समजायचं. त्याच्यानंतर 6 आणि 1 7. 27 मधून 6 गेले किती राहिले सांगा 21 21. काय पाहिजे 21 21. इथं काय दिलेलं आहे 20 20. म्हणून विसंगत घटक कोणता 3 नंबर. तरी पण आपल्याला ऍडव्हान्स पाहायचंय, परंतु पेपरमध्ये इथं तुमचं उत्तर संपलं तर पुढं ऍडव्हान्स व्हायचं पुढच्या प्रश्नाकडे. समजलं? तर समजून घेताना आपल्याला सर्व समजून घ्यायचं, म्हणजे थोडस दाटवट जास्त समजन. सांगा 10 आणि 1 11. मग आता सांगा 27 मधून 10 गेले 17 17. हे सुद्धा काय करेक्ट आहे. विसंगत घटक कोणता आहे मग सांगा 3 नंबर. पोएट, फास्ट, टियर आणि शुअर. आता याच्यामध्ये 2 पद्धतीने सोडवता येतं. 1 नंबर इथं काय 2. आता वोवेल्स म्हणजे काय स्वर, एवढं लक्षात ठेवायचंय. आता इथं स्वर किती आहे हे 2 आहे, हे स्वर आहे. इथं एकच स्वर आहे, इथं 2 आहे. नंतर इथं 2 स्वर आहे इथं, आणि याच्यामध्ये आणि 2 स्वर आहे. समजलं? आणि याच्यामध्ये सुद्धा किती आहे 2 स्वर आहे, आणि इथे किती आहे एकच आहे. हे झालंय या पद्धतीनं. पुन्हा समजलं का? आणि पुन्हा भाववाचक नाम, आम्हाला विशेष नाम आणि सर्वनाम सुद्धा येऊ शकतं. कसं आहे पहा. आता इथं पोएट कवी, हे काय झालं भाववाचक नाम. कोणतं आहे भाववाचक नाम. त्याच्यानंतर टियर आसरू भाववाचक नाम. त्याच्यानंतर शुअर खात्री भाववाचक नाम. फास्ट जलद क्रियाविशेषण अवयव. बरोबर ना? ऍडव्हर्ब. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात हे तिन्ही 1 2 3 हे भाववाचक नाम आहे. अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतात याला, आणि याला ऍडव्हर्ब म्हणतात. तर याला ऍडव्हर्ब म्हणजे काय क्रियाविशेषण अवयव. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचंय. असं तुम्ही ग्रामरच्या तुलनेमध्ये सुद्धा सोडू शकता. समजलं 2 नंबर. त्यानंतर 23 22 19 17, 20 18 16 14, 26 24
22 20 14 12 10 8 सांगा मग 23 मधून एक गेला 22 22 मधून 3 गेले 19 19 मधून 2 गेले 17 20 मधून 2 गेले 18 18 मधून 2 गेले 16 16 मधून 2 गेले 14 26 मधून 2 गेले 24 24 मधून 2 गेले 22 22 मधून 2 गेले 20 आणि 14 मधून 2 गेले 12 12 मधून 2 गेले 10 आणि 10 मधून 2 गेले 8 यांच्या डोक्यावर काय सांगा -2 -2 -2 आहे इथं काय सांगा -1 -3 -2 विसंगत घटक कोणता 1 नंबर समजलं 26 24 21 17 20 18 15 11 18 16 13 9 21 19 16 13 तुम्हाला असं जमलं पाहिजे ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाची आणि ही प्रत्येकाला जमते कठीण काहीच नाही सरावानं परिपूर्णता येते म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट करणं जरूर येते याच्यासाठी करणं आहे तुम्हाला की पेपर हा 10 मिनिटं लवकर सुटल्या गेला पाहिजे नाही तर तुम्ही काय करसान एबीसीडी मांडत बससान एच्या खाली जेड बीच्या खाली वाय तुमचा तमाशा होईल दोनच्या प्रश्नाचा 8-10 प्रश्नाचा त्याचा तमाशा उद्याचा नसन तर अशा पद्धतीने शिकणं महत्वाचं आहे तर मग सांगा 26 24 21 17 20 18 हे वाचलं आपण 26 मधून 2 गेले 24 24 मधून 3 गेले 21 21 मधून 4 गेले किती राहिले 17 आता एबीसीडी मांडून एखाद्या वेळेस नाही का आपला रेष दुसऱ्या याच्यावर गेली मग आपली वॉशिंग पावडर निर्माण व्हायचा सगळं पुढे तोडून जायचा तर त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला पाठ पाहिजे मग सांगा 20 मधून 2 गेले 18 18 मधून 3 गेले 15 15 मधून 4 गेले किती राहिले 11 इथंच निकाल लागून जातो सांगा मग 18 मधून 2 गेले 16 16 मधून 3 गेले 13 13 मधून 4 गेले 9 कोणतं पर्यासन 4 नंबर मग कसा आहे तो बघायचा आपल्याला सांगा मग 21 मधून 2 गेले 19 19 मधून 3 गेले 16 आणि 16 मधून 3 गेले किती राहिले 13 समजलं का तुम्हाला यांच्या डोक्यात काय -3 -2 -3 -4 -2 -3 -4 -2 -3 -4 आणि यांच्या डोक्यात काय आहे -2 -3 -3 म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत आहे समजलं का प्रश्न 19वा आता वाचा सगळेजण माझ्यासोबत बोला 12 15 13 16 14 2 6 3 5 4 बॉम्बलायचं 8 11 9 12 10 19 22 20 23 21 चुकलं तरी चालन अंक चुकले तरी चालन पण तुम्ही बोलायचा प्रयत्न करायचा सांगा मग 12 13 14 1 कारण वाचताना लगेच आपल्याला समजतं 1 हे कशी आहे मग आता 1 12 13 14 12 ने 1 13 13 ने 1 14 आणि 15 ने 1 16 2 3 4 आणि 6 आणि 5 मग 2 आणि 1 3 3 आणि 1 4 आणि 6 मधून 1 गेला 5 इथंच निकाल लागणार सांगा 8 9 10 8 9 10 8 आणि 1 9 9 ने 1 10 आणि 11 1 किती 12 मग इथं काय अधिक 1 अधिक 1 अधिक 1 इथं अधिक 1 अधिक 1 अधिक 1 इथं काय अधिक 1 अधिक 1 म्हणजे 11 आपण -1 ते विसंगत आहे पण तरी आम्हाला पुढचं बघायचं आहे सांगा 19 22 20 23 मग सांगा 19 आणि 1 20 20 आणि 1 21 आणि 22 आणि 1 23 तर मग 3 च्या काय अधिक 11 आपण 1 आहे आणि याच्या डोक्यावर काय अधिक 11 वजा 1 म्हणून हा काय विसंगती इथं 20 12 सर्वांनी बोलायचं बोला सोबत 20 12 18 14 16 24 16 22 18 20 13 6 11 8 10 10 2 8 4 6 थांबायचं नाही चुकू दे बाळ चुकलं चालतंय पण बोलायचा प्रयत्न कर बोलता बोलता माणूस शिकतो इंग्रजी लोक बोलतात अमेरिकन झालं इंग्लंड बाकीच्या देशाची इंग्रजी बोलतात कशामधून बडबडीतून चुकीचं का विन बोलतात पण ते शिकलीत का नाही शिकतात ते भाषा आपली मराठी भाषा आपण पहिले सुरुवातीला चुकीची बोलायचो नंतर आता व्यवस्थित बोलतोय तर त्याच्यासाठी बोला तुमच्या लक्षात बसन सांगा मग 20 18 16 20 मधून 2 गेले 18 18 मधून 2 गेले किती राहिले 16 आणि 12 मधून 2 गेले किती राहिले सांगा 14 24 22 20 अरे 12 2 14 हा बरोबर आहे
24 22 20, 24 मधून 2 गेले 22, 22 मधून 2 गेले किती राहिले 20, आणि 16 2 किती 18. त्याच्यानंतर 13 11 10, 13 मधून 1 गेला, 13 मधून 2 गेले 11, 11 मधून 1 गेलं किती राहिले 10. इथंच निकाल लागला. त्याच्यानंतर 6 आणि 2 किती 8. तर मग पर्याय क्रमांक किती 3. त्याच्यानंतर पाहायचं 10 8 6, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, आणि 2 2 किती 4. इथं 22 आपण 2 थांबा हा वजा येतात. 10 मधून 2 गेले 8, 8 मधून 2 गेले 6, म्हणजे वजा 2 वजा 2 आपण 2. इथं वजा 2 वजा 2, इथं वजा 2 आहे, इथं काय आपण अधिक 2 2 आहे. इथं काय वजा 2 वजा 1 आहे आपण 2, इथं वजा 1 आल्यामुळे इथं काय विसंगत घटक किती आहे 3 नंबर. आता पाहत असताना मोठे अक्षर लहान अक्षर हे पण लक्षात घे. नाही आता याच्यामध्ये तुम्हाला बघ 3 नंबरचं सांगा मग 15 12 17 10, 5 22 3 24, 19 8 21 6, आणि 16 11 18 9. सांगा काय भानगडे. अशा पद्धतीनं सांगा 15 2 17, 12 मधून 2 गेले किती राहिले 10. त्याच्यानंतर 5 मधून 2 गेले 3, आणि 22 आणि 2 किती 24. इथंच निकाल लागणार आहे. सांगा 19 आणि 2 21, आणि 8 मधून 2 गेले किती राहिले 6. तर अधिक 2 वजा 2 अधिक 2 वजा 2, इथं काय वजा 2 अधिक 2. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे, म्हणजे विसंगत घटक 2 नंबर आहे. त्याच्यानंतर 16 2 18, आणि 11 मधून 2 गेले किती राहिले 9. समजलं काय तुम्हाला. प्रश्न बघा, याच्यामध्ये विसंगत घटक आपल्याला शोधायचा आहे. 17 19 18, 4 5 4 6 5, 16 18 17, आणि 12 13 14. मग सांगा 17 मधून नाही 17 2 19, 19 मधून 1 गेला 18. सांगा 4 आणि 2 6, 6 मधून 1 गेला 5. इथंच निकाल लागणार आहे. सांगा 16 आणि 2 18, 18 मधून 1 गेला 17. मग इथं 12 आणि 13, 13 आणि 14. इथं काय 2 वजा 1 2 वजा 1 2 वजा 1, इथं काय आहे अधिक 1 1. मग किती नंबर पर्याय सांगा 4 नंबर. सहा 7 13 26, 3 4 7 14, 10 11 21 4, 1 2 3 6. आता सांगा 6 आणि 1 थांबा 6 7 13 असं जरी होत असन 13 आणि 13 किती होईल 26. त्याच्यानंतर 3 आणि 4 7, 7 आणि 7 किती 14. इथं 14 आहे, आणि इथं 26 पण बरोबर आहे, आणि या तिन्ही मिळून बेरीज सुद्धा किती आहे 26 आहे. मग आता इथं हा इथं तर इथं पहा 10 आणि 11 किती झाले 21, 21 आणि 21 42, आणि 52 मधून 42 गेले किती राहते ते आहे का तिथं नाही. त्याच्यानंतर 1 आणि 2 3, 3 आणि 3 म्हणजे इथं 6 आलेत, तर 6 बरोबर 6 झाले का नाही. तर इथे सुद्धा काय 7 आणि 7 14 यांची बेरीज, आणि इथं 13 आणि 13 26, ते काय विसंगत आहे. मग आता 52 मधून 42 गेले किती राहतात 10 राहते. तिथं जे पाहिजे होतं कमीत कमी आहे का जे तिथं नाहीये, म्हणून या ठिकाणी विसंगत घटक आहे. 3 अक्षरी बघायचं, मोठाले अक्षर आहे. स्वराचं काही नाही ना नाही. 11 मधून 1 गेले 10, 10 आणि 2 12, 16 आणि 1 17, 17 मधून 2 गेले 15. सांगा 19 मधून 1 गेला 18, 18 आणि 2 20, 6 मधून 1 गेला 5,
5 आणि 2 7. इथं -12, इथं -12, इथं -12, इथं काय 1 - 2. मग विसंगत घटक कोणता आहे सांगा? 2 नंबर. त्यानंतर 4 नंबर पाहिजे, त्याच्यामध्ये काय छोटे सुद्धा अक्षर आहे, मोठे सुद्धा अक्षर आहे. तर मग सांगा 1 अधिक पाहिजे. सांगा 6 आणि 2 8. 21 मधून 1 गेला 20. 10 हे किती आहे छोट्या अक्षर मध्ये? 12 येते का? यल येलच आहे त्याच्यामध्ये पुस्तकात. सांगा 10 आणि 2 12. 17 मधून 1 गेला 16. 3 आणि 2 5. 24 मधून 1 गेला 23. त्याच्यानंतर 8 आणि 2 10. आणि 19 मधून 2 गेले किती राहिले? 17. याच्यात अधिक 2 वजा 1 अधिक 2 वजा 1 अधिक 2 वजा 1 किती काय? अधिक 2 वजा 2. विसंगत घटक कोणता आहे सांगा? 4 नंबर. आहे का नाही सोपं? तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धिमापनचे विसंगत घटक हा कंटिन्यू चालू आहे. तर पुढचा जो राहिलेला भाग उद्या होईल.